नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. 16 स्वीकृत इच्छुकांचे प्रस्ताव अपात्र. स्वीकृत नगरसेवकांच्या पदासाठी कायद्यातील अटींची पूर्तता केली नसल्याने 16 इच्छुकांचे प्रस्ताव अपात्र झाले. यात भाजपचे 5, काँग्रेसचे 4, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार पक्षाचे 2 तर 5 सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश आहे. एकूण 73 अर्जांपैकी 57 जणांचे प्रस्ताव पात्र ठरले आहेत. महापालिकेच्या 8 स्वीकृत नगरसेवक पदांसाठी दाखल झालेल्या प्रस्तावाची तपासणी गुरुवारी आयुक्त संजिता महापात्रा यांनी केली. स्वीकृतसाठी गटनेत्यांकडून प्रस्ताव मागवले होते. भाजपच्या 4 जागांसाठी 29 जणांचे, काँग्रेसच्या 2 जागांसाठी 22 तर राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार पक्षाच्या 2 जागांसाठी 17 इच्छुकांचे प्रस्ताव नगर सचिवांकडे गटनेत्यांनी पाठवले होते. तर सामाजिक कार्यकर्ते वी.द. बर्वे, रवींद्र वळवडे यांच्यासह 5 जणांनी प्रस्ताव दिले होते. या प्रस्तावाची छाननी गुरुवारी पूर्ण झाली. त्यानंतर नगर सचिव सहदेव कावडे यांनी सर्व प्रस्ताव आयुक्तांकडे तपासणीसाठी दिले होते. यामध्ये 16 जणांचे प्रस्ताव अपात्र ठरले. यामध्ये काँग्रेसचे माजी नगरसेवक विशाल कलगुटगी, ताजुद्दीन शेख, सूरज कांबळे, नितीन मिरजकर, भाजपचे राजकुमार चुग, स्मिता पवार, उदय मुळे, अभिमन्यू भोसले, उज्ज्वला चौधरी तर राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार पक्षाचे सूरज शिंगे व शिशिर जाधव तर सामाजिक कार्यकर्ते वी.द. बर्वे, रवींद्र वळवडे यांच्यासह 5 जणांचे प्रस्ताव देखील अपात्र ठरले. छाननीनंतर भाजपचे 24, काँग्रेसचे 18 आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार पक्षाचे 15 प्रस्ताव पात्र ठरले आहेत. यापैकी 8 जणांना स्वीकृत नगरसेवक पदाची संधी मिळणार आहे. भाजप, राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाचे नेते शुक्रवारी सकाळी 10 वाजता गटनेत्यांकडे स्वीकृत नगरसेवक पदाची नावे देणार आहेत. त्यानंतर महासभेत महापौर धीरज सूर्यवंशी स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी जाहीर करणार आहेत. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.